बँडेजिंग. बँडेजिंग म्हणजे काय? जखम किंवा दुखापत झालेल्या भागावर पट्टी बांधून तो भाग सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे बँडेजिंग. बँडेजिंगचे उद्देश, बँडेजिंग करताना घेण्याची काळजी आणि कोणत्या प्रकारचं बँडेजिंग कधी करावं याविषयी समजून घेऊ. बँडेजिंगचे उद्देश: ड्रेसिंग स्थिर ठेवणे, जखमेच्या जागी संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ न देणे आणि रक्तस्राव थांबवणे, जखम झालेल्या किंवा मुरगळलेल्या भागाला आधार देणे, सूज कमी होण्यासाठी मदत करणे. बँडेजिंग करताना या गोष्टींची विशेषतः काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बँडेजिंग करा आणि कोणत्या प्रकारचं बँडेजिंग करायचं आहे ते ठरवा. रुग्णाला सुसह्य वाटण्यासाठी त्यांना आरामदायक स्थिती द्या. बँडेजिंग करण्यापूर्वी जखम झालेला भाग स्वच्छ करा आणि तो कोरडा असल्याची खात्री करून घ्या. जखमेवर अँटीसेप्टिक लोशन लावून ती स्वच्छ करा आणि त्यावर मलम लावा. स्टराईल ड्रेसिंग पॅड लावून नंतर त्यावर बँडेज पट्टी बांधा. बँडेज खूप घट्ट बांधू नका. जखमी भागाला आधार देऊन योग्य पद्धतीने बँडेज बांधा, जेणेकरून तो भाग कोणत्याही विकृतीविना बरा होऊ शकेल. रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी बँडेज खूप घट्ट बांधू नका आणि ते लगेच निघून जाईल इतके सैलही बांधू नका. बांधलेलं बँडेज नेहमी कोरडं ठेवायला सांगा. त्या भागातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव होत असेल तर डॉक्टरांना दाखवायला सांगा. जखमेचा प्रकार, जखमेची जागा आणि त्यावरील उपचाराची गरज लक्षात घेऊन बँडेजिंगचे विविध प्रकार केले जातात. चला, बँडेजिंगचे प्रकार आणि त्यांचे उपयोग याविषयी सविस्तर माहिती घेऊ. बँडेजिंगचे प्रकार: सर्क्युलर बँडेज, लहान जखमांसाठी उपयोगी. यामध्ये फक्त जखम झालेल्या भागावर पट्टी बांधली जाते. हात, पाय किंवा शरीराच्या अरुंद जागी बांधण्यासाठी हे बँडेज उपयोगी ठरते. सर्व प्रकारच्या बँडेजिंगची सुरुवात साधारणपणे सर्क्युलर बँडेजनेच केली जाते. बँडेज हातात घ्या आणि जखमेच्या जवळ धरून ठेवा. बँडेज स्थिर राहण्यासाठी जखमेभोवती 1 किंवा 2 वेळा गुंडाळा. आता जखमेभोवती हे बँडेज गोलाकार पद्धतीने गुंडाळत जा. प्रत्येक आधीच्या गुंडाळीवर पुढची गुंडाळी येईल अशा प्रकारे बँडेजिंग करा. बँडेज घट्ट बांधा, पण ते खूप जास्त घट्टही बांधले जाणार नाही याची काळजी घ्या. संपूर्ण जखमेवर बँडेज गुंडाळून झाल्यावर शेवटचे टोक व्यवस्थित बांधा किंवा त्यावर टेप लावा. बँडेज बांधल्यानंतर तेथील रक्तप्रवाह सुरू असल्याची खात्री करून घ्या. स्पायरल बँडेज. स्पायरल बँडेजचा वापर शरीराच्या दंडगोलाकार भागांवर केला जातो, जसे की हातावर झालेल्या जखमा. हे बँडेज सर्पिलाकार पद्धतीने गुंडाळले जाते आणि सर्वात शेवटी 2 गोल वळसे घालून बांधले जाते. बँडेज जखमेच्या जवळ धरून ठेवा आणि जखमेच्या सर्व बाजूंनी एकदा गुंडाळा. आता बँडेज गुंडाळताना त्याची गुंडाळी थोडीशी ओव्हरलॅप करत स्पायरल पद्धतीने गुंडाळत जा. प्रत्येक नवीन गुंडाळी आधीच्या गुंडाळीवर आली पाहिजे आणि आधीच्या गुंडाळीचा 1/3 भाग झाकला गेला पाहिजे. बँडेज हळूहळू खालच्या दिशेने गुंडाळत जा. बँडेज खूप जास्त घट्ट बांधू नका. संपूर्ण जखमेवर बँडेज गुंडाळून झाल्यावर शेवटचे टोक व्यवस्थित बांधा. बँडेज स्थिर राहण्यासाठी त्यावर टेप लावा. फिगर ऑफ 8 बँडेज. फिगर ऑफ 8 म्हणजे इंग्रजी अंक 8 च्या आकारात बांधले जाणारे बँडेज. याचा वापर गुडघा, कोपर किंवा घोट्याजवळ म्हणजे टाचेच्या वरचा भाग अशा सांध्यांच्या ठिकाणी केला जातो. बँडेज जखमेच्या जवळ धरून ठेवा आणि जखमेच्या वरच्या बाजूने एकदा गुंडाळा. त्यानंतर बँडेज खालच्या दिशेने ओढून घ्या आणि तिथे एकदा गुंडाळा. मग ते पुन्हा वरच्या बाजूला न्या आणि तिथे एकदा गुंडाळा. अशा प्रकारे 8 या इंग्रजी अंकासारखा बँडेजचा आकार तयार होतो. ही कृती पुन्हा पुन्हा करत रहा आणि फिगर ऑफ 8 पॅटर्न मध्ये बँडेज गुंडाळत रहा. संपूर्ण जखमेवर बँडेज गुंडाळून झाल्यावर बँडेजचे शेवटचे टोक व्यवस्थित बांधा. त्यावर टेप लावा. रिकरंट बँडेज. हाताच्या किंवा पायाच्या बोटांना
तसेच कोणत्याही अवयवाचा कापलेला भाग झाकण्यासाठी व तो सुरक्षित ठेवण्यासाठी हे बँडेज वापरले जाते. बँडेज त्या भागावर सर्व बाजूंनी गुंडाळले जाते. यामुळे ते स्थिर आणि घट्ट बसते. ट्रायँग्युलर बँडेज याला क्रवाट बँडेज असेही म्हणतात. डोके किंवा इतर कोणत्याही भागाला आधार देण्यासाठी त्रिकोणी आकाराचे कापड बँडेजिंगसाठी वापरले जाते. याचा उपयोग स्लिंग सारखाही केला जाऊ शकतो. सर्वप्रथम ट्रायँग्युलर बँडेज त्रिकोणाच्या आकारात उघडून ठेवा. बँडेजचा लांब कोपरा जखमी हाताभोवती अशा प्रकारे गुंडाळून घ्या की तो हाताखालून जाऊन पुन्हा खांद्यापर्यंत येईल. आता बँडेजचे दोन्ही कोपरे हाताच्या वरच्या बाजूने नेऊन खांद्याजवळ आणा आणि त्यांची एक गाठ बांधा. खांद्यावर बँडेजचे दोन्ही कोपरे अशा पद्धतीने बांधा की रुग्णाला आराम वाटेल आणि रक्तप्रवाहात कोणताही अडथळा येणार नाही. अशा प्रकारे बँडेज घट्ट बांधा. स्लिंग योग्य स्थितीत असल्याची खात्री करून घ्या, म्हणजे हात वरच्या दिशेने व्यवस्थितपणे अधांतरी राहील आणि आधार देखील मिळेल. बँडेजचा उरलेला भाग खांद्यावर व्यवस्थित ठेवा. रिव्हर्स स्पायरल बँडेज या प्रकारच्या बँडेजचा उपयोग शरीराच्या दंडगोलाकार अवयवांवर केला जातो. अँकरिंग नंतर बँडेज रिव्हर्स स्पायरल दिशेने फिरवले जाते. बँडेज हातान धरून ठेवा आणि जखमेच्या जवळून बँडेज गुंडाळायला सुरुवात करा. जखमेच्या सर्व बाजूंनी बँडेज एकदा गुंडाळा. पहिली गुंडाळी स्पायरल पॅटर्न मध्ये करा. आता पुढची गुंडाळी करताना बँडेज थोडं उलट्या दिशेने फिरवून घ्या, म्हणजे पहिल्या गुंडाळीच्या अगदी विरुद्ध दिशेने. बँडेज हळूहळू जखमेच्या सर्व बाजूंनी उलट्या दिशेने फिरवत जा. यामुळे रिव्हर्स स्पायरल पॅटर्न तयार होतो. प्रत्येक गुंडाळी आधीच्या गुंडाळीवर ओव्हरलॅप करा, जेणेकरून बँडेज स्थिर आणि घट्ट बसेल. संपूर्ण जखमेवर बँडेज गुंडाळून झाल्यावर बँडेजचे शेवटचे टोक व्यवस्थित बांधा. बँडेज व्यवस्थित राहण्यासाठी त्यावर टेप लावा. अशा प्रकारे आपण बँडेजिंगची प्रक्रिया समजून घेतली. लक्षात ठेवा, बँडेजिंग नंतर वेळोवेळी जखमेची तपासणी करा आणि ती बरी होत असल्याची खात्री करून घ्या. बँडेजमध्ये कोणत्याही प्रकारची घाण किंवा ओलावा नसला पाहिजे. रुग्णाला बँडेज नेहमी कोरडे ठेवायला सांगा आणि त्यातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव होत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जायला सांगा.